नमस्कार, नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर काय आहे की आज ना अंडा पुलाव खाण्याची खूप इच्छा झाली बरं का. म्हटलं मग आता अंडा पुलाव बनवतोच आहे, तर मग त्याचा व्हिडिओही करून तुम्हालाही दाखवू की त्याला टेस्टी कसं बनवता. पुलाव तर खूप लोकांनी दाखवलेत बनवायचं कसं, पण टेस्टी दाखवतो तुम्हाला आज. मला जो पर्सनल फेवरेट आहे ना तो. तर काय करायचं, अंडे घ्यायचे 3 4 5 तुमच्यावर, तुम्हाला किती घ्यायचे. त्याला ना असे चिरा मारून घ्यायच्यात आपल्याला. खूप डीपने मारायच्या बरं का, फक्त व्हाईटला. हे बघा, हे फक्त व्हाईटपर्यंत त्या चिरा गेला पाहिजे, योक कट नाही करायचा, ठीक आहे. तर आता एक पॅन घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये ना थोडं तेल टाकून घ्यायचं आपल्याला. त्याला गरम करायचं व्यवस्थित, आणि गरम झालं की त्याच्यामध्ये थोडी हळद टाकून द्यायची. थोडीच टाका बरं का, मिक्स करून घेऊ. आता त्याच्यामध्ये हे अंडे आपल्याला मस्तपैकी सगळ्या बाजूने फ्राय करून घ्यायचे आहेत बरं का. बढिया, किती सुंदर दिसत आहेत बघा. ही रेसिपी ना मी जशी सांगतो आहे ना तशा पद्धतीने एकदा करून बघा. तर हे बघा, आता फ्राय झालेले आहेत, मस्त जबरदस्त दिसतं. आता काय करायचं, गॅस कमी करायचा आणि यांना आपल्याला काढून घ्यायचं आहे, ठीक आहे. आता त्याच पॅनमध्ये काय करायचं, इथं आहे ना 2 मिडियम साईजचे बटाटे मी असे जाडसर कापून घेतलेले आहेत. त्याची साल वगैरे सगळी काढायची, थोडे मोठे तुकडे करायचे बरं का, थोडे जाड. आता त्याला आपल्याला एक सोनेरी गोल्डन क्रस्ट येईपर्यंत फ्राय करायचं आहे. मोठ्या आचेवर करायचं हा याला. आता मस्त गोल्डन क्रस्ट आला आहे, छान सोनेरी दिसत आहेत सगळे, ठीक आहे. आता यांना काढून घ्यायचं बाहेर. आता एक कढई घ्यायची आणि त्या पॅनमध्ये जे आपण बटाटे आणि अंडे फ्राय केले होते ना, ते तेल या कढईमध्ये टाकायचं आणि थोडंसं आणखी वरून टाकू. आता त्याला गरम करून घ्यायचं मस्त. आता तेल गरम झाल्यानंतर काय करायचं, आपल्याला ना 2 मोठ्या आकाराचे कांदे घ्यायचेत, स्लाईसमध्ये कट करायचेत आणि सगळे ना असे सेपरेट करून घ्यायचे मोकळे, ठीक आहे. आणि मोकळे केल्यानंतर त्याला आपल्याला 1 मिनिट फ्राय करून घेऊ, छान सोनेरी होईपर्यंत. कांदे जास्त घ्या बरं का, कांदे घेण्यात कंजूसी करू नका, त्यानेच आपल्या रेसिपीला टेस्ट येणार आहे. आता इथे माझ्याकडे अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे. एक 8-10 लसणाच्या पाकळ्या, तेवढीच अद्रक, आणि मिरची थोडी जास्त घ्या. मिरची थोडी जास्त घ्या बरं का, कारण तेवढाच एक आहे ज्याने आपल्या पुलावला तिखटपणा येणार आहे. तर याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. 2 मीडियम आकाराचे टोमॅटो जाडसर कापलेले, त्याला पण थोडं फ्राय करून घ्यायचं 1 मिनटं. हे बघा, आता मस्त फ्राय झालं आहे. आता गॅस आहे ना कमी करायचा आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची, एकदम नॉमिनल. 1 चमचा धने पावडर आहे, धने पावडर टाकायची थोडी. इथे माझ्याकडे मॅगी मसाला आहे बरं का. हा मॅगी मसाला आपल्याला 1 ते 1.5 चमचा टाकायचा आहे. आणि 1 चमचा बिर्याणी मसाला आपल्याला टाकायचा आहे त्याच्यात. मॅगी मसाला कंपल्सरी बरं का, मॅगी मसाला स्किप करू नका. आता तुम्ही म्हणाल मॅगी मसाल्याची काय गरज आहे, तुम्हाला सांगितलं ना, ही माझी फेवरेट पद्धत आहे. यानंच आपल्या पुलावला टेस्ट येणार आहे. आणि मॅगी मसाला येतो तर काही प्रत्यक्षात मॅगी नाही आहे, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका, बिंदास टाका. थोडंसं पाणी टाकू, थोडंसं, म्हणजे कसं फ्राय व्हायला मदत होते. आणि तो तळाला जर कुठला मसाला लागला असेल तर तो पण निघून जातो, एकत्रित होतो. 1 नंबर, हे जबरदस्त दिसतंय बघा. हे बघा, आता आपला मसाला छान फ्राय झाला आहे, आजूबाजूला मस्त तेल सुटलं आहे. आता त्याच्यामध्ये हे फ्राय केलेले आपल्याला बटाटे टाकायचे आहेत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे पुदिना. पुदिना थोडा जास्त टाका बरं का, आणि त्याला मिक्स करून घेऊ एक वेळेस. आता त्याच्यामध्ये आपल्याला एक मोठी वाटी बासमती तांदूळ टाकायचा बरं का. स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी त्याला. तुम्ही बासमतीच्या ऐवजी कोलम किंवा HMT वगैरे जो तुम्हाला आवडत असेल किंवा जो तुम्ही घरात खाता तो तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. मिक्स करून घेऊ याला व्यवस्थित. गॅस आपला कमीच आहे आता सध्या बरं का.
थोडंसं मीठ आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे आणि जेवढा तुमचा तांदूळ असेल ना त्याच्या 2.5 पट पाणी टाकायचं बरं का. जेवढा तांदूळ त्याच्या 2.5 पट पाणी, हे कॉम्बिनेशन लक्षात ठेवा. मिक्स करून घेऊ त्याला. आता याला ना उकळी फुटू द्यायची आपल्याला. याला मस्तपैकी एक उकळी येऊ देऊ आणि याच्यामध्ये जर मीठ वगैरे कमी असेल तर ॲडजस्ट करून घ्या बरं का तुमच्या हिशोबाने. हे पहा आता त्याला उकळी फुटलेली. आता काय करायचं, हे जे फ्राय केलेले आपण अंडे आहेत ना ते त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे असे बढिया. आणि अंडे टाकल्यानंतर लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर पण भरपूर टाका बरं का. कोथिंबीरचा फ्लेवर मस्त लागतो पुलावमध्ये. आता गॅस कमी करायचा. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि याला आपल्याला कमीत कमी 20 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. ठीक आहे, झाकण ठेवून गॅस एकदम कमी करायचा, 20 मिनिटं शिजवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर बघू आपण. तर बघा 20 ते 22 मिनिटं मी आपला पुलाव शिजवून घेतलेला आहे आणि शिजवल्यानंतर त्याच्यातले अंडे वगैरे सगळे असे वर काढून ठेवले एक छान दिसण्यासाठी. बटाटे वगैरे सगळे असे रचून घेतलेत आणि 2 हिरव्या मिरच्या अशा मधोमध कापून एक गार्निशिंगसाठी ठेवून घेतलेले. पण पुलाव जो आहे ना हा, याला तुम्ही खाऊन बघा, मी दुसरं काहीच तुम्हाला सांगत नाही.